महिला म्हटलं की सर्वात अगोदर आठवते चूल आणि मूल, त्यानंतर पाण्याची दोरी. परंतु वर्ध्यातील अशा एका महिलेने हे जे वाक्य आहे हे पूर्णपणे बदलून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आहेत रुपालीताई, ज्या स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हर आहेत. जवळपास वर्धा जिल्ह्यात तर नव्हे पण जवळपास विदर्भात सुद्धा आजपर्यंत आपण स्कूल व्हॅन चालवणाऱ्या चालक बघितल्या नाही. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करताना बघितल्या, परंतु स्कूल व्हॅन चालक अजूनपर्यंत बघितल्या नाही. आपण त्यांच्यासोबत बातचीत करून जाणून घेऊया की त्या नेमक्या त्यांचा स्कूल व्हॅन चालकाचा प्रवास कसा राहिला, त्यांना कुठून प्रेरणा आली आणि त्या आता नेमक्या कशा पद्धतीनं या समाजामध्ये वावरतात. आपल्यासोबत रुपालीताई आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया. ताई, काय सांगाल तुमचा स्कूल व्हॅनचा प्रवास कसा आहे आणि तुम्ही या क्षेत्रात कशा आल्या? खरं तर या क्षेत्रात याची म्हणजे मला फार आवड होती आणि काहीतरी वेगळं करण्याची ही एक जिद्द पहिल्यापासूनच माझ्यात होती. जे सगळे करतात त्यात माझं कधी लक्ष लागलं नाही. कोणी पार्लर कोर्स कर, कोणी डिझाईन कोर्स कर, कोणी ब्लाउज कोर्स कर, पण ते मला काहीतरी वेगळं करण्याची होती की आपण आपल्या स्वतःसाठी तर काहीतरी करू शकू, पण इतरांसाठी पण काहीतरी करू शकू. आजची परिस्थिती आपण बघतोय, मुलींचं बघतोय, छोट्या छोट्या मुलींवर काय प्रकार घडतायत ते बघतोय आणि त्यामध्ये कुठे ना कुठे आणि सगळं हे घडल्यानंतर आपले पोलीस म्हणा, मीडिया म्हणा, हे सगळे प्रकार घडल्यानंतर तिथे पोहोचतात. पण आपण स्वतः सुरक्षित आहोत का? आपण स्वतः आपल्याला आपली जबाबदारी घेऊ शकतो का? कमीत कमी इतकं तरी आपण सक्षम व्हायला पाहिजे. 35% आरक्षण महिलांना मिळालंय, पण ते बाहेर मिळालंय, घरात मिळालं आहे की समाजात मिळालं आहे ते मला अजूनही कळत नाहीये. माझं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून कोणीतरी काहीतरी माझ्याकडून घ्यावं, शिकावं आणि त्यांनी त्यांची उन्नती करावं, स्वतःच्या पायावर उभं व्हावं, घरातून त्यांनाही थोडं फार सपोर्ट करता यावं किंवा आपण कोणाच्या आधारावर नाही, आपण स्वतःच्या पायावर उभं आहे हे त्यांना समजावं. यासाठी माझी आणि मी स्वतः तर शिकली पण माझी फार धडपड आहे. प्रत्येक क्षेत्र असं महिलांसाठी उघड व्हावं, प्रत्येक क्षेत्रात जायसाठी त्यांना घरून फुल सपोर्ट मिळावं. सपोर्ट आपल्या पतीच्या सपोर्टशिवाय कोणतीच महिला कोणतंही पाऊल उचलू शकत नाही, कोणतंही कामगिरी करू शकत नाही. स्वतः ती करायला तयार असते पण जे मागचा सपोर्ट असतो तो तिला नसतो, त्याच्यामुळे तिचं खच्चीकरण असते. आणि महिला म्हटलं बाहेर निघाली की कुठे ना कुठे तुमच्यावर बोट ठेवलं जाईल आणि त्याकडे जर लक्ष दिलं तर आपण काही करू शकत नाही. डॉक्टर सिंधुताई सपकाळ यासारखं जर विश्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला एका कानाने ऐकणं आणि दुसऱ्या कानाने सोडणं हे फार महत्वाचे आहे. त्यांनी जाता जाता मी त्यांचं शेवटचं भाषण ऐकलं आहे, त्यांनी एक फार महत्वाचा शब्द सांगितला आहे की इथे काहीही करायसाठी आपल्याला आधी आपल्या देशात काही करायसाठी आपल्याला आधी मरावं लागतं, त्यानंतर आपलं नाव बनलं जातं. आणि त्यांची गोष्ट खरी आहे, फार खडतर प्रवास आहे त्यांचा. मी फार त्यांचं म्हणजे जे भाषण आहे ते ऐकते, मला फार आवडतं आणि अतिशय आहे ज्या परिस्थितीत त्या निघाल्या, जे त्यांचे चारित्र्य शिंतोडे उडवले, त्या परिस्थितीत साधारण महिला असती तर तिचं काय झालं असतं माहित नाही, आत्महत्या केली असती, काय केलं असतं देव जाणे तिचं तिला माहित. पण त्याही प्रवासात त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि जगासमोर इतकं मोठं आपल्याला भव्य दिव्य हे देऊन गेलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे आपण तर फार शून्य आहे, पण कुठेतरी एकाने पाऊल उचललं त्यामधूनच सगळं विश्व निर्माण होतं. सावित्रीबाई फुले एकट्याने जर पाऊल उचललं नसतं तर तुमच्या माझ्यासारखी स्त्री निर्माण झाली नसती. कुठेतरी आपल्याला आपलं अस्तित्व शोधायचं आहे, आपल्याला अस्तित्वासाठी काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मिस्टरांनी आपल्याला फार सपोर्ट करायला हवा, कारण त्यांच्या भरोशावर आपण कोणाच्या तरी घरून आपल्या घरी येतो. फार जबाबदारी असते, फार नातं असते, इतकं जवळीक नातं असते की त्यांच्याशिवाय, आणि ते जर आपल्या सपोर्टला असले आपल्याला दुनियाची गरज भासत नाही. आपलं काम करू शकतो. आणि का नाही करायचं? ज्या जगात आपण जगतोय, आजची परिस्थिती बघतोय, प्रत्येक क्षेत्रात माझं म्हणणं प्रत्येक क्षेत्रात महिला असायला पाहिजे, प्रत्येक क्षेत्र उघड असायला पाहिजे. आपले पंतप्रधान सांगतात की प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कामगिरी करायला पाहिजे. का नाही करायला पाहिजे? जिथे जिथे महिला असेल तिथे तिथे महिलांवर पाहण्याची दृष्टी बदलेल. जिथे जिथे प्रत्येक ठिकाणी जेंट्सला महिला दिसेल तिथे तिथे त्याचे पाहण्याची परिस्थिती बदले. आपण आपल्याच महिलेला साथ देऊया, आपल्याच महिलेसाठी आपण काम करूया, एकमेकींना घेऊन चालूया, समजूया, जुळूया आणि काहीतरी विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपण काही करू शकतो. कोणतं क्षेत्र कमी नाहीये, गाडी लाईनचं क्षेत्र कमी नाहीये. तुम्ही गाडी शिकू शकता, तुम्ही मेकॅनिकल बनू शकता, तुम्ही इतर कोणतीही कामगिरी करू शकता. असं कोणतंच नाहीये की मी महिला आहे म्हणून मी 4 लोकात जाऊन काम करू शकत नाही. तुम्हाला स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं आहे. सावित्रीबाई फुले जेव्हा बाहेर निघाले तेव्हा ते एकट्याच होते, त्यांच्या सपोर्टला कोणी नव्हतं, लोकांनी त्यांना म्हणजे इतकंही नव्हतं. पण आपण ते सगळं सोडून आपण अजूनही महिलाच्या घरात आहे. आपण कसं आपलं काय विचारात आहे? आपण आपल्या घरचं फुल तोडून कोणी नेलं, आपण त्याच्या घरचं झाड तोडून कसं आणू? आपली विचारशक्ती फक्त इथपर्यंतच उरलेली आहे.
पण ज्या महिलांनी आपण चंद्रयानावर पोहोचलेल्या महिला आहे, विश्व निर्माण केलंय, त्यांनी नाव निर्माण केलंय, आपल्याला तिथपर्यंत नाही पोहोचता आलं तरी चालेल, पण काही ना काही फुलने फुलाची पाकळी आपल्याला समाजाला देता यावी, आपल्या घरच्याला देता यावी, आपल्याकडून आपल्या मुलाबांना प्रेरणा देता यावी, यासाठी काही ना काही प्रत्येक महिलेने केलेलं जरुरी आहे. आणि आपण स्वतः आपल्याला कोणासमोर हात पसरवायची गरज नाही. कोणत्या युगात जगत आहे आपण ते आपल्याला कळायला हवं. आपण घरून फार सुंदर काही करू शकतो, पण एकीमेकींनी महिलाचा साथ दिल्याशिवाय आपण समोर चालू शकत नाही. पुरुष प्रधान समाज देश आहे आपला, त्यामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं आहे, छोटं मोठं का होईना. आणि मला फार आवर्जून सांगायचं आहे की मी जे दररोज चालते, माझा दररोजचा नित्यनेम आहे, सकाळी उठणे, मुलं शाळेत नेणे, त्यांना सोडणे, घरी येणे, रेग्युलर आपले घरचे कामं करणे, परत त्यांना घ्यायला जाणे. या माझ्या प्रवासात मला फार सुंदर मैत्रिणी भेटतात. आणि म्हणतो ना आपण की आपले जर डोळे सुंदर असले तर आपण जगावर प्रेम करू शकतो, पण आपलं तोंड जीभ सुंदर असली तर जग आपल्यावर प्रेम करतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. इतक्या सुंदर महिला भेटतात. मला 4-5 दिवसा पहिले 2 ज्या कचरा वेचतात त्या 2 महिला भेटल्या आणि फार लांबून मी रोज त्यांना बघायची आणि त्या आवर्जून मला त्या दिवशी भेटायला आल्या आणि डोळ्यात पाणी घेऊन त्यांनी म्हटलं, ताई जेव्हापासून मी तुम्हाला बघितलं, आम्ही कचरा वेचायचं काम करायचो, पण आम्ही तुमच्याकडे बघून दोघी मैत्रिणीने ठरवलं की आपण का नाही ताईसारखी छोटी मोठी गाडी घ्यायची आणि गाडीत आपण कचरा वेचून न्यायचा. आपण एका पॉलिथिनवर एका थैलीत किती कचरा वेचणार आहे, त्यापेक्षा जर आपण ताईसारखी गाडी घेतली आणि याच्यात आपला व्यवसाय वाढू शकते, 2 पैसे पण वाढू शकते. आणि दोघी मिळून आम्ही आमचं छोटं मोठं सोनं गहाण ठेवलं आणि एक गाडी घेतली. त्या गाडीमध्ये सगळं घरचं भंगार आम्ही जमा करतो आणि विकतो. आणि म्हणजे जेव्हा आम्ही विकतो तेव्हा की यांच्यापासून आम्हाला काहीतरी प्रेरणा भेटली. आणि मला वाटते मी म्हणजे त्यांच्या शब्दातून मला जे त्यांचं अंतःकरण होतं ते दिसलं, ते कळलं की आपण कोणासाठी थोडं ना थोडं फुल ना फुलाची पाकळी कामी आलो. आणि मला असं वाटलं की म्हणजे जे लोक म्हणतात श्रीमंत, की मला अति श्रीमंत झाल्यासारखं म्हणजे त्यांचे विचार ऐकून वाटलं की आपण कुठे ना कुठे कोणाच्या कामी पडलो. फार म्हणजे मोलाची गोष्ट आहे ही. यापेक्षा जास्त सुख समाधान कुठेही नसू शकते, कोणत्याच गोष्टीत नसू शकते. आज लाखोनी कमावणारा जरी माणूस असेल पण रात्रीला झोप नाहीये. आपण कमी कमावणारे असेल, आपल्या इज्जतीत कमावणार असेल, शांतपणे जगणं. आणि फार महत्वाचं आहे आपल्या घरचा मेन म्हणजे आपल्या पतीचा साथ मिळणं, ते फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक पतीने त्यांना द्यावं, प्रत्येक जेंट्सने त्यांच्यासोबत उभं राहावं. आणि प्रत्येक क्षेत्रात असं एकही क्षेत्र नसावं जिथे महिला नाही आहे, तेव्हाच आपल्यावरचे अत्याचार हे थांबू शकते. आपण जे भोगतोय हे आपलं सगळं झाल्यावर आपल्यावर इन्क्वायरी होऊ शकते, पण प्रत्येक क्षेत्रात जर महिलेला टक्कर देणारी असेल, महिला दिसणाऱ्या असेल, तर कोणाची ताकद नाही आपल्यावर हात टाकायची, आपल्यावर बघायची, आपल्याला पाहायची. आणि तेव्हाच हे प्रसंग येणारे थांबू शकतं. बाकी कोणीही हे थांबू शकत नाही. सरकार थांबू शकत नाही. सरकार तुमच्याकडे किती लक्ष देणार आहे, कोण किती लक्ष देणार आहे, आपल्या घरचे आपल्याकडे किती लक्ष देणार आहे. आपण बाहेर निघतो, आपल्याला घरात राहायचा प्रवास आहे, बाहेर जायचा प्रवास आहे, आपण कुठे आपली ताकद बनायला पाहिजे की पाऊल टाकलं की प्रत्येक क्षेत्रात महिला दिसायला पाहिजे. ऑटो ड्रायव्हर महिला दिसायला पाहिजे, गाडी ड्रायव्हर महिला दिसायला पाहिजे, बस कंडक्टर महिला दिसायला पाहिजे, गॅरेजवर गेलं तर महिला दिसायला पाहिजे, पाणठेल्यावर गेलं तरी महिला दिसायला पाहिजे. कामात कोणतीही कमीपणा नाहीये. काम आपलं दैवत आहे. आपण जे काम करतो त्यातून आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, म्हणून प्रत्येक कामात दैवत आहे. कोणतंच काम चुकीचं नाही. धन्यवाद. निश्चितच कोणतंच काम चुकीचं नाहीये आणि महिला कुठेही मागे नाहीये असंच त्यांचं म्हणणं आहे. जे महापुरुष आहेत जसं की ज्योतिबा फुले आहेत, सिंधुताई सपकाळ आहेत, बरेचशा, तसेच वर्धा जिल्ह्यातले कर्मभूमी महात्मा गांधी आहेत, विनोबा भावे आहेत, यांच्यासारख्यांच्या प्रेरणा घेऊनच संपूर्ण आपण हे कार्य करतो असं त्यांचं एकंदरीत मत पडले आहे. प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा.